आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार अमित साटमजी आहे। साटमजी खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात, काय सांगाल? आदर्श नवरात्री उत्सव जे हे 6वे वर्ष आहे। JVPD ग्राउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती 10,000 पेक्षा जास्त गरबा रसिक या उत्सवाचा आनंद घेतात आणि या उत्सवाला दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे उपस्थित राहतात। त्याचबरोबर जे सिने जगतातले जे आपले गायक आहेत, कैलाश खेर जी, सोनू निगम जी, गुरदीप मेहंदी जी, हे सर्वच गायक एक एक दिवस या ठिकाणी सलीम सुलेमान मधले सलीम मर्चंट हे या उत्सवाला या ठिकाणी इथे उपस्थित राहतात। त्या ठिकाणी आपली कलाही प्रदर्शित करतात आणि मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो। या वर्षी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री सहायता निधी करता 5 लाख रुपयांचा निधी सुद्धा देत आहोत, जे आसमानी संकट आपल्या बळीराजाला मदत करण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। त्याला एक मदत, छोटाशी फूल नाही फुलाची पाकळी या आदर्श नवरात्री उत्सवातर्फे आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रदान करीत आहोत। जो आपण कार्यक्रम भरवतो, या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की लहानगे असतील किंवा प्रौढ व्यक्ती असतील यांच्यासाठी काय पासेस वगैरे काय असतात का? नाही, या ठिकाणी पासेस असं हे पूर्ण निशुल्क मोफत अशा प्रकारची एंट्री असते आणि एंट्री ही इन्व्हिटेशन कार्ड वरती एंट्री असते आणि या अंधेरी पश्चिम जुहू विभागातील विविध नागरी संस्था, विविध समाजाच्या संस्था, विविध सोसायट्या, विविध ALMs, रेसिडेंट ग्रुप, विविध गणपती मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा समाजातल्या विविध स्तरातील लोक हे आमच्याकडनं इन्व्हिटेशन पासेस घेऊन ते त्यांच्या लोकांना ते इन्व्हिटेशन पासेस देत असतात, निमंत्रित करत असतात आणि त्याच्या मार्फत या ठिकाणी हे तमाम नागरिक जे आहेत या नवरात्री उत्सवाला हजेरी लावत असतात। सर, आपण पाहतो की आपण बोललात होता की मी मुख्यमंत्री सहायता निधीला जे आसमानी संकट आलं त्याला मदत करणार आहे। नेमकं आम्ही पाहतो की आपण असे पहिले वेस्टर्न मधले जे आमदार आहेत, आपण आज पहिल्यांदा मदत देखील करणार आहेत, त्याबाबत काय सांगाल? नाही, माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे। पूर्णपणे महाराष्ट्राचं सरकार हे आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आपण सर्वजण महाराष्ट्रातले नागरिक आहोत। भारतीय जनता पार्टीने तर हा निर्णयच केलेला आहे की आमचे सर्व आमदार 1 महिन्याचं वेतन हे मुख्यमंत्री निधीला आम्ही देणार आहोत आणि या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत आहे। त्या नवरात्री उत्सवामधनं सुद्धा आम्ही या नवरात्री उत्सवाच्या वतीनं या ठिकाणी निधी मुख्यमंत्री निधीला देत आहोत, जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांचे हात आम्ही बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहोत की पूर्णपणे बळीराजाच्या पाठीशी हे सरकार उभं आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ सुद्धा पूर्णपणे स्वतःला झोकून या ठिकाणी आपल्या बळीराजाची मदत करीत आहेत। धन्यवाद करतो। आपण पाहतो की आपल्यासोबत हे होते आमदार अमित साटम यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही नवरात्र उत्सव गेल्या 6 वर्षापासून भरवतो आहे आणि या ठिकाणी निःशुल्क जो नवरात्रोत्सव तो आमचा आहे आणि या नवरात्रोत्सवातनं आज आम्ही मुख्यमंत्री जो निधी आहे त्या निधीला 5 लाख रुपये जो फंड देणार आहे। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बळीराजासाठी खांद्याला खांद लावून काम करतात आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।